नमस्कार मित्रमंडळींनो, आज आहे तारीख 4 जून 2026. ओके. आणि आजपर्यंत संजय गांधी निराधार योजना संदर्भातील ज्या महत्त्वाच्या अपडेट्स आलेल्या आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत. ओके. जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी या योजनेचा लाभ घेत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके. आता जी पहिली अपडेट आहे, ओके, ती आहे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये आर्थिक सहाय्य देण्याची प्रक्रिया आता पूर्ववतरित्या सुरू आहे आणि ही रक्कम जी आहे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT पद्धतीने आता जमा केली जात आहे. ओके. दुसरी जी अपडेट आहे ती आहे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आता 2500 सहाय्य. ओके. आता ही अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणता येईल, म्हणजे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आर्थिक सहाय्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाने दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान आता 1500 वरून थेट 2500 रुपये प्रति महिना केलेले आहे आणि हा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे. ओके. त्यामुळे लाखो लाभार्थ्यांना आता याचा फायदा होणार आहे. ओके. कारण की हा जो निर्णय आहे तो पूर्णरित्या राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केलेला आहे. ओके. त्यामुळे याचा आता फायदा होणार आहे खूप साऱ्या लाभार्थ्यांना. नंतरची अपडेट म्हणजे आता मित्रमंडळींनो, जर तुम्ही दिव्यांग लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आणखी एक महत्त्वाची सूचना आहे की शासनाने आधार कार्ड आणि UDID कार्ड लिंक करणे आवश्यक केलेले आहे. ज्या लाभार्थ्यांनी अद्याप UDID कार्ड सादर केलेलं नाही किंवा आधार लिंक केलेलं नाही त्यांना भविष्यात लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे शक्य तितक्या लवकर संबंधित तहसील कार्यालयात आवश्यक कागदपत्रे जमा तुम्ही करून घ्या. ओके. नंतरची अपडेट म्हणजे आता पात्रतेबद्दल बोलायचं झालं तर निराधार पुरुष, महिला, विधवा, परित्यक्ता महिला, अनाथ, दिव्यांग व्यक्ती, गंभीर आजारांनी ग्रस्त नागरिक, देवदासी, ट्रान्सजेंडर व्यक्ती तसेच इतर दुर्बल घटकांना या योजनेचा लाभ दिला जातो. ओके. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शासनाने निश्चित केलेल्या मर्यादित असणे हे आवश्यक आहे. ओके. जे उत्पन्न आहे ते शासनाने निश्चित केलेल्या मर्यादित असणे आवश्यक आहे या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर. ओके. आता नंतरची अपडेट म्हणजे की नवीन अर्जदारांसाठी देखील एक चांगली बातमी आहे. ओके. आता इच्छुक नागरिक तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय, सेतू केंद्र किंवा ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करू शकतात. शासनाने ऑनलाईन अर्ज प्रक्रिया उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे अर्ज करणे आता अधिकरित्या सोपे झालेले आहे. ओके. तसेच आता पात्रता नियम कायम योजनेसाठी आता वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा किती आहे? 21,000 पर्यंत असून निराधार, विधवा, परित्यक्ता, दिव्यांग, अनाथ, गंभीर आजारग्रस्त नागरिक यासाठी पात्र आहेत. ओके. नंतरची अपडेट म्हणजे की आता अनेक जिल्ह्यांमध्ये लाभार्थी मे आणि जून 2026च्या हप्त्यांबाबत चौकशी करत आहेत. हप्ते जिल्हा न्याय निधी या उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यात आता पैसे वितरण जमा केले जात आहे. त्यामुळे जर तुमच्या खात्यात अद्याप रक्कम जमा झाली नसेल तर बँक खाते, आधार लिंकिंग आणि अर्जाची स्थिती तुम्ही एकदा तपासून घ्या. ओके. कारण की हे जे पैसे आहेत ते DBTद्वारे ट्रान्सफर केले जात आहेत. ओके. तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना ही राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि निराधार नागरिकांसाठी मोठा आधार आता ठरत आहे. त्यामुळे तुमची सर्व कागदपत्रे अद्ययावत ठेवा. ओके. तुमच्या जवळ ठेवा, काढून ठेवा आणि शासनाच्या अधिकृत सूचनांकडे तुम्ही लक्ष देत राहा. कोणती काही नवीन अपडेट आलेली आहे का? ओके. आणि ही जर माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.